डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावे अमरावतीत शैक्षणिक संकुल उभारण्याची मागणी. मुंबई प्रतिनिधी दिनांक 4 मार्च. अमरावती शहरातील शिक्षण विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी पुढाकार घेतला असून अमरावती येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल उभारण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान 6 मार्च रोजी सादर होणाऱ्या 2026-27च्या अर्थसंकल्पात या शैक्षणिक संकुलाबाबत घोषणा करण्यात यावी अशी विनंतीही आमदार खोडके यांनी केली आहे. एकाच दालनाखाली शिक्षण विभागाची कार्यालये. अमरावती हे विदर्भातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असून सध्या शहरात शिक्षण विभागाची विविध कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, प्राथमिक व माध्यमिक, लेखाधिकारी शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, शिक्षणाधिकारी योजना आदी कार्यालये विविध भागांत विखुरलेली आहेत. कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे समन्वयात अडचणी येत असून जागेअभावी व जुन्या इमारतींमुळे प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या परिसरात सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारून सर्व कार्यालये एकत्रित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना होणार लाभ. शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्याला योग्य गौरव म्हणून या संकुलाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे. आगामी अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संकुलाबाबत सकारात्मक घोषणा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.